पायावरच्या कपाळावरच्या रेषा पाहून भविष्य सांगण्याशिवाय जाणार नाही तलवारीच्या बात कचरा का टाकली तू टाकलाच पहिला ओ ज्योतिष माझे भविष्य धंदा म्हणजे निवडणुकीत जिंकणार म्हणजे मी मरणार मग माझ्या बायकोपर्यंत काय होणार लॅप्सी म्हणू नका लाडू म्हणू नका सगळं नुकसान झालं बघा खूप टाकलं तर शेती पण सुपीक होईल बघा तुम्हाला आलचा मटण लयच झाला असे लोक उघड्यावर घाण करतात. नमस्कार मंडळी, मी गुरु पातळे. तर कचरामुक्त भारत करण्यासाठी अभियान चालू आहे, स्वच्छता ही सेवा. तर या अभियानाअंतर्गत कासार्डे ग्रामपंचायतने आमच्या मराठी शाळेला म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे तांबवाडी या शाळेला पथनाट्य सादर करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. आता चला बघूया आपण आमची मुलं पथनाट्य कशी सादर करतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे तांबवाडी. तर थोड्याच वेळात पथनाट्य चालू होणारा ही आमची शाळा बघा. तयारी झाली, काय करूया, सुरू करूया सर. 1 2 3 स्टार्ट. घासल्याशिवाय जार नाही तलवारीच्या बातीला, तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला, स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. स्वच्छता ही सेवा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे तांबवाडी सादर करत आहे पथनाट्य. जागर स्वच्छतेचा, स्वच्छतेचा कचराच ना तो टाकला. दारासमोरची स्वच्छता केली तर कचरा होणार नाही आणि गाव देखील स्वच्छ राहील. मग चला तर हातावरच्या पायावरच्या कपाळावरच्या रेषा पाहून भविष्य सांगणार. ओ ज्योतिष माझे भविष्य सांगा. अरे काय केलं? हातावरच्या रेषा स्पष्ट केल्या. तुझा दुसरा हात बघू. अरे काय केलं? तुझ्या दुसऱ्या हातावरच्या रेषा स्पष्ट केल्या. बरं ते जाऊ, तुझा हात बघू. यंदाच्या वर्षी 4 चौघांच्या खांद्यावरून वाजत गाजत जाणार. यंदा म्हणजे निवडणुकीत जिंकणार. यंदाच्या वर्षी 4 चौघांच्या खांद्यावरून वाजत गाजत जाणार. म्हणजे मी मरणार, मग माझ्या बायकोपर्यंत काय होणार? मी आहे म्हणजे मी भविष्य सांगणार. तू कसा मरणार ते सांगू. वाहनांची गर्दी होणार, कचरा होणार, सगळ्यांना त्रास होणार. अरे ज्योतिषा, सगळ्यांना त्रास होणार म्हणजे काय? जर तुम्ही कचरा केला, प्रदूषण केला तर तुम्हाला त्रास होणारच ना. उलट्या होणार, जुलाब होणार, अटॅक येणार. बसा बसा. आज आपल्याकडे बोलण्यासाठी सरपंच ताई आलाय.
राम राम मंडळी. राम राम. आज आपल्याकडे भंडारा आहे. त्याचे नियोजन कोणी केले आहे? जेवणाचं मी केलं. लॅप्सी म्हणू नका, लाडू म्हणू नका, जिलेबी म्हणू नका. 101 पदार्थ आहेत. 500 प्लास्टिकचे पत्राळे आहेत. 500 प्लास्टिकचे ग्लास आहेत. सरपंच मॅडम, सर्व लोकांनी प्लास्टिकच्या पत्रावळ्या आमच्या शेतात टाकून दिल्या बघा. सगळं नुकसान झालं बघा खूप. ते बोलतात ते बरोबर आहे. मागच्या चतुर्थीला प्लास्टिक खाऊन माझी दुखती काय मेली. यावर उपाय काय? अहो सरपंच मॅडम, आपण जर प्लास्टिकच्या पत्राऐवजी झाडांच्या पानाच्या पत्रा त्याच्या खड्ड्यात टाकल्या तर आपल्याला चांगलं सेंद्रिय खत मिळेल बघा. ते सेंद्रिय खत आपण शेतात टाकलं तर शेती पण सुपीक होईल बघा. तुम्हा सर्वांना कसं वाटतं? बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणणारे आपल्या टपाल खाणे होणार, म्हणणारा पण होणार आणि राहील आणि आपलं पण नाही होणार. थोडं पैशाची मायवा, अरे हे काय आपले लोक गावात घाण करायला लागले. अहो आपल्या गावामध्ये बरोबर बोलताय सरपंच मॅडम. असे लोक उघड्यावर घाण करतात, उलट्या होतात, जुलाब होतात. घरातील शौचालय किंवा बाहेरच्या शौचालयांचा वापर केला पाहिजे. बरोबर आहे ना सरपंच बाई? हो नाही मॅडम. हो. स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. प्लास्टिकचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळलाच पाहिजे. स्वच्छतेची धरू का करू देशाचा विकास. स्वच्छतेची धरू का करू देशाचा विकास. स्वच्छतेची धरू का करू देशाचा विकास. धन्यवाद. ओके.